हॅलो, चला जाऊयात आणखी एका नव्या मॅच कडे. एक बॉल एकचा पुन्हा एकदा प्रवास आपण पाहिलात. मॅच डिफेन्स करता आली नाही, पण गोलंदाजाचं कौतुक होतं जितूचं. कारण प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधामध्ये एक बॉल एक पर्यंत मॅच त्यांनी आणली. ती मॅच त्यांना कव्हर करणं थोडंसं कठीण झालं, पण हरकत नाहीये. नेक्स्ट इयर आपण पुन्हा या क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होऊन काहीतरी चमत्कार दाखवाल. न्यू मॅच, दोन विजेते संघ, सामना क्रमांक 6. आजचा दुसरा ग्रुप अर्थातच एफ ग्रुपचा शेवटचा सामना. चला यानंतर आपण जी ग्रुप कडे वळणार. टी शर्ट रिसीव्ह करायचे आहेत. युनिट सीसी विक्रोळी, आमच्या विक्रोळी परिसराचा संघ आहे, आणि बाबूभूमी 11 असा संघ असणार आहे. विक्रोळीची बरीच स्टारकास्ट आज आली आहे. प्रथमच कुठेतरी खेळण्याचा बहुमान मिळालाय. आनंद असणारे खऱ्या अर्थाने ही क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी त्यांना चान्स मिळालाय. हॅलो, सलामीवीर सूरज अभि जोडी दाखल होते. पहिलं षटक हाताळतोय ईशान. पॉवर प्ले, सूरज दाखल झालाय. यंग पॅकर माझगाव संघासाठी सध्या परिस्थितीमध्ये सध्याच्या घडीला जबरदस्त इलेक्शन मोडवर पहिलाच बॉल टॅप केलाय. पहिल्याच बॉलवरती घेतलाय चौकार. सूरज एक जबरदस्त खेळाडू म्हणून सूरजची देखील नेहमीच उल्लेखनीय कामगिरी पाहिली आपण. वायकट्ट्याची क्रीडा स्पर्धा गाजवली आहे. मुंबईच्या मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा, मेलविन बोरिवली क्रीडा स्पर्धा गाजवली. देवा प्रतिष्ठानची क्रीडा स्पर्धा, ज्या काही क्रीडा स्पर्धा आहे ना, नेहमीच या खेळाडूची त्या त्या परिसरामध्ये चर्चा, संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा राहिली आहे. आता मात्र यंग पॅकर माझगाव या संघाचा एक महत्वाचा घटक म्हणून कार्य करतोय. ऑलराऊंडर फॉर्मॅट आहे. सलामीचा बॅटर आहे. बॉलिंग चांगली करतो. फिल्डिंगचा त्याचा एक वेगळा अनोखा अंदाज आहे. हो हो, जबरदस्त फिल्डिंग, क्या बात आहे. काय बॉल चांग तिकडे थांबवलाय. कॅच होती, कठीण होती, बॉल थांबवलाय. कॅच पकडली असती तर कॅच ऑफ द डे. सूरज गॅप शोधत होता. भेदून काढणं हा सर्कल कठीण आहे. यावेळेला सूरज मात्र इकडे मात्र ऑफ साइडला नाही गेला, मिड ऑनला ट्राय केलाय. लेग साइडला आणखी एक चौकार. 4 रन. सूरज आणि अक्षय अभि जोडी आपण पाहतोय. यंग पॅकर माझगावची सलामीवीर बॅटर. अंडरआर्म क्रिकेट बॉक्स क्रिकेटचा वर्ल्ड कप दादर नगरी शिंदेवाडी परिसरातील एक देखणी क्रीडा स्पर्धा. प्रत्येक वर्षाला मात्र ही क्रीडा स्पर्धा आपण पाहत आलोय. 43 वर्षाचा कालखंड ही परंपरा क्रिकेटची जोपासली जाते या मंडळाच्या माध्यमातून. श्री सिद्धी सेवा मंडळ या मंडळाने मात्र ही क्रीडा स्पर्धेची परंपरा आजही जोपासून ठेवली आहे. स्टेपआउट खेळण्याचा प्रयत्न, तिकडे मात्र रनआउट झालेत, क्रॉस झालेत आणि अभि माघारी जातोय. पहिला विकेट. काहीसा नाराज दिसतोय अभि, बट काही करू शकत नाहीये. विकेट आलाय, माघारी जावं लागतंय. बाबूभूमी 11 आणि विक्रोळी युनिट सीसी रेडी राहायचंय. इनिंग मध्ये टॉस केलं जाणार. टी शर्ट रिसीव्ह करायचंय. इनिंग मध्ये टॉस साठी कॅप्टन दाखल व्हायचंय. करण ठाकूर पालघरचा खेळाडू आहे. हा खेळाडू देखील गेल्या 2-3 वर्षांच्या कालावधीमध्ये मुंबई सारख्या क्रीडा नगरीमध्ये चर्चेत आलाय. पालघर विभागामध्ये नेहमी चर्चेत राहिला. तिकडचं क्रिकेट नेहमीच तो खेळत आला त्याच्या शैलीमध्ये.
पण वायकट्टाला गतवर्षीचा बेस्ट बॅटर म्हणून त्याच्यावरती बहुमानाचा पुरस्कार पुरस्कृत करून त्याला मात्र कुठेतरी आणखी एक वेगळीच चर्चा करण्यास प्रत्येक प्रेक्षकांना भाग पाडला तो करण ठाकूर. दरम्यानचा बॉल जर आपण पाहिला तर व्हाईट बॉल. चांगला ड्राईव्ह केलाय, बॉल पकडायचा आहे, निघून जातोय, फरार होतोय, चौकार येतोय, नितेश होतोय. नितेश कडनं मात्र हा मिसफिल्डचा चौकार. 4 रन पहिल्याच ओव्हर दरम्यानचे 3 चौकार आपण पाहतोय. रन जाऊन पोहोचले 13. 5 बॉल 13. दमदार सुरुवात, दमदार आयोजन. दरम्यानचा बॉल जर आपण पाहिलं तर इथे व्हाईट बॉल असेल. लास्ट वन बॉल. हो हो, इथे मात्र मिस झालाय. अपील केली आहे, रिव्ह्यू थर्ड एम्पायर कॉल चेक केला जातोय. आणि येस, बॅटर आउट. करण ठाकूर चौकार चांगला होता, माघारी जातोय. आणखी काही काळ खेळता आला असतं. विकेट येतोय. न्यू बॅटर अक्षय. अभि आणि अक्षय ही जोडी खऱ्या अर्थाने बी एम्पायर माझगाव साठी सुरुवातीच्या कालावधीमध्ये चर्चेत राहिली. आता अलीकडच्या काळामध्ये बी एम्पायर माझगाव या संघामध्ये चांगल्या खेळाडूंचा समावेश होऊ लागला. चांगली संघ बांधणी केली गेली आणि मुंबईच्या अनेक क्रीडा स्पर्धेमध्ये हा संघ देखील सेमीफायनल फायनलच्या लढतीमध्ये नक्की आपल्याला पाहायला मिळू लागलाय. चांगली स्टारकास्ट त्यांनी देखील आता अलीकडे बनवली आहे. एक ओव्हर 14 रन झालेत. नेक्स्ट ओव्हर गोलंदाज सोहम. पहिलाच बॉल जर आपण पाहिला तर बरंच बाहेर पिचिंग केलं जातं. व्हाईट बॉल. नो बॉल. +1. फ्री हिट. सूरजकडे फ्री हिटचा बॉल आहे. फुलटॉस खोलवर टप्प्याचा बॉल लॉंग ऑफला ड्राईव्ह केलाय. स्टेप आउट झाले होते फुलटॉस बॉल साठी, कारण फ्री हिटचा बॉल होता. सिंगल रन मिळतोय. रन जर आपण पाहिलं तर 18 हे धावफलक पाहायला मिळते.
आजच्या दिवसातील सामना क्रमांक 6वा, दिवस क्रमांक 2. दरम्यानचा बॉल आणखी एक व्हाईट बॉल असेल. बाहेर पिचिंग केलं, डाव्या यष्टी बाहेर कळवलं जातंय. बॅकफुटला पंच केलाय, प्लेयर आहेत तिकडे, सिंगल रन मिळेल. 2 बॉल आणि रन मात्र 20 या अंकावर जाऊन पोहोचतात. मोठा टार्गेट दिलं जाईल. थर्ड ओव्हरला चान्स घेतील. यावेळेला पुन्हा एकदा स्विच हिट केलाय, डिक्लेअर 1 रन. लास्ट 3 बॉल दिस ओव्हर. यावेळेला पुन्हा आणखी एक सिंगल रन. 4 बॉल रन झालेत 22. अजूनही 2 बॉल या ओव्हरचे बाकी आहेत. दरम्यानचा बॉल टॅप करायचा होता, डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. यावेळेला पुन्हा एकदा लेग फाईनला खेळले, सिंगल रन येतोय. 2 षटक समाप्ती, 23 रन झालेत. 23. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी आपण रेडी राहायचे. इनिंग मध्ये आपण टॉस करणार आहोत. बाबू भूमी 11 आणि युनिट सीसी विक्रोई. अंकुश आहेत गोलंदाज. अंकुशला 1 बॉल 1 आठवतोय अजूनही. अंकुश आज रात्री 1 बॉल 1 चाच विचार करत राहणार आहे. काय मी मॅच बनवली 1 बॉल 1 ला. षटक क्रमांक 3. बॅकफुटला जाऊन तिकडे मात्र पॉइंट कव्हरला हलकासा टॅप केलाय. सिंगल रन. अजूनही चान्स घेतला नाहीये सूरजने. सूरज आणि अक्षयने नेक्स्ट ओव्हर विचार करतील. पुन्हा एकदा टॅप केलाय, सिंगल रन असेल. 3 चौकार आलेत. 2 चौकार सूरज आणि 1 चौकार करण ठाकूरचा. धावांची चांगली प्रगती आहे. सिंगल धावाने पुढे घेऊन चाललेत. दरम्यानचा एक चांगला बॉल, फेअर डिलिव्हर, डॉट बॉल. 3 बॉल झालेत. 25. जबरदस्त दांडी गुल झालीये अक्षयची. माघारी जातोय, परतावा लागतंय. सूरजच्या सोबतीला उभा असलेला आणखी एक खेळाडू काहीसे बॉल खेळला आणि पुन्हा माघारी जातोय. न्यू बॅटर विघ्नेश, लालबाग विभागाचा खेळाडू. शेवटचे उर्वरित षटका मागील 2 बॉल. सूरजने सांगितले 2 बॉल आहेत. 2 बॉल 2 येऊ देत. एक साइडला खेळलेत. सिंगल रन कन्वर्ट होतोय. शेवटचा बॉल आहे. 26. 1 to go. यावेळेला बाहेरचा बॉल होता. बॅट मात्र कुठेतरी विचार केला, टॅप करूयात. सिंगल रन येतोय. बराच बाहेर पिचिंग केला होता, अंदाज बाळगता आला नाही, पण रन येतोय. 3 षटक समाप्ती होतात आणि रन जाऊन पोहोचलेत 27. 3 षटक 27 रन. शेवटचे 12 बॉल 2 ओव्हर आणि चान्स घ्यायचा आहे 2 ओव्हर मध्ये.
स्मिथ गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. चान्स घेतलाय. पॉवर प्ले बॅटर चॉईस. स्मिथ पहिली मॅन ऑफ द मॅच मिळाली. आनंद त्याच्या चेहऱ्यावरती आपण पाहिला. रत्नागिरी परिसराचा खेळाडू आहे. मुंबईचं क्रिकेट खेळत असताना त्याने काहीशा इतर असलेल्या या मैदानातील भौगोलिक परिस्थितीचं क्रिकेट कुठेतरी त्यांनी वर्णन केलं. आम्ही गावाखेड्यामध्ये तिकडे रत्नागिरी परिसरामध्ये ज्यावेळेस क्रिकेट खेळतो ना, आमच्यासाठी थोडंसं हे वेगळं आहे, पण इथे आनंद साजरा केला जातो. इथे मजा येते आम्हाला देखील खेळण्याची. विजय मिळाली. केवळ 2 तास त्यांनी झोप पूर्ण केली आहे. इथे मात्र टॅप केलाय. लॉंग ऑफला प्लेअर येतोय. फेकी केला जाईल. 2 रन कंप्लीट होतील. 29 रन. सूरज चान्स घेणार या ओव्हरला. सलामीचा बॅटर आहे. सलामीचा पहिला बॉल खेळलाय. शेवटच्या बॉल पर्यंत जाण्याचा त्याचा मानस आहे. चांगला ड्राईव्ह केला तिकडे कव्हर्सला. लॉंग ऑफला प्लेअर आहे. फेकी केला. डिरेक्ट हिट लागलाय. सूरज फटका फसलाय. अर्थातच डिरेक्ट हिट लागलाय. नाराज. विकेट. सोळा रन मात्र सूरजचे वैयक्तिक पाहायला मिळालेत. रन जाऊन पोहोचलेत 29. ओमकार न्यू बॅटर. ओमकार आहे तो. गत वर्षीचा सर्वोत्कृष्ट कर्णधार ओमकार. चांगला ड्राईव्ह केला होता. फटका फसलाय. विघ्नेशला देखील जावं लागतंय. विकेट आलाय. चान्स घेतात. पॉवर प्लेची ओव्हर आहे. फटका फसतोय. सलीम. मोईन. मोईन अर्थरिगर एका वेगवेगळ्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. एकीकडे गोलंदाज रत्नागिरीचा, एकीकडे बॅटर रत्नागिरीचा. पण एक मुंबईच्या संघामध्ये खेळतोय आणि एक रत्नागिरीच्या संघामध्ये खेळतोय. ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला बॉल जातोय पण फटका फसतोय. डायरेक्ट लागला तिकडे बॅनरला. विकेट. आणखी एक विकेट. एका मागोमाग एक विकेट मात्र पाठीमागे चाललेत. न्यू बॅटर सलीम. हा देखील जर आपण पाहिलं तर राजापूर इथून दाखल झालाय आजची क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी. विकेट. 6 विकेट गेलेत. रन जर आपण पाहिलं तर 29 रन झालेत. सिंगल रन दिलाय. ओमकार यांना स्ट्राईक दिली आहे. 1 to go. 30. इथे ओमकार यांचा फटका फसतोय. हेलिकॉप्टर स्ट्रोक. बॉक्स आउट. आणखी एक विकेट. 7 विकेट गेलेत. रन झालेत 30. 4 ओव्हर 30. 7 विकेट गेलेत. सुभाष न्यू बॅटर. चेंबूर परिसराचा खेळाडू.
पॉवर प्लेची ओव्हर होती, मोठे स्ट्रोक खेळायचे होते. प्रयत्न करण्याच्या नादामध्ये स्मिथला 4 विकेट मिळालेत. शेवट ओव्हर, ईशान गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. लास्ट विकेट आहे, खूप महत्वाचं आहे. हो, पायातील बॉल अपील केली जाते, फेके केलाय, रन कंप्लीट होतोय. नॉस्ट्राइक चान्स होता, लेग बिफोर द विकेट साठी मागणी केली होती, बट नॉट आउट आहे. 1 रन असेल, लेग बाय 1 रन आहे. लास्ट 5 बॉल 35 रन. रन खूप स्थिरावले, जे चौकार आले त्यामुळे धावांची प्रगती आहे, नाहीतर धावांची प्रगती कुठेतरी थांबवली. अंकुश ज्यावेळेस गोलंदाजी करायला लागला तिथून धावांचा अंकुश पाहता आलाय आणि अजूनपर्यंत ती धावांची प्रगती मात्र कुठे होऊ दिली नाहीये. मॅच दोन्ही संघांकडे राहणार आहे शेवट सेकंड डावामध्ये. डिक्लेअर 1 रन आहे. सुभाष चेंबूर परिसराचा खेळाडू गोलंदाज म्हणून संघाकडे असतो, पण आता मात्र बॅटिंग करावी लागते. चांगला ड्रायव्हिंग, थोडासा फील्ड होते, फेकी केला, डिरेक्ट लागला आणि विकेट. ऑल आउट. अगदीच 32 धावांवरती संघ ऑल आउट झालाय. वाटलं नव्हतं की 32 धावांवरती थांबेल. 40 ते 45 अंदाज वर्तवला जात होता. 3 ओव्हरला रन होते, 2 ओव्हरला 27 रन होते, 2 ओव्हरला 23 होते, 3 ओव्हरला 27 होते. पण तदनंतरची जर आपण पाहिली तर धावांची प्रगती मात्र करू शकले नाहीयेत. चला टॉस साठी या. युनिट विक्रोई आणि बाबू भूमी 11 टॉस साठी यायचे. विक्रोई परिसराचा संघ आहे. बाबू भूमी 11 संघ आहे. कॅप्टन एका बाजूला आपण पाहिलं तर सर्वांना बाबू भूमी 11 संघाचे कॅप्टन जॉईंट होत आहेत टॉस साठी, आणि एका बाजूला आपल्या विक्रोई पार्कसाईड विभागाचे कॅप्टन अजय कांबळे युनिट सीसी हा संघ घेऊन दाखल झालेत. टॉसचा निर्णय झालाय, टॉस जिंकलेत डगआउट खाली करा. रिक्वेस्ट आहे, खेळाडूंना बसण्यासाठी डगआउट आहे, प्लीज डगआउट खाली करायचंय, डगआउट सोडायचं तिकडून. डगआउट केवळ प्लेयर साठी आहे, डगआउट रिकामा करा.
हॅलो. अगदीच 32 धावा झाले. 33 धावांचा पाठलाग आहे. 3 रन अधिक आहेत. कधीही कोणत्याही क्षणी ती 3 धावांची देखील अधिकता कमी केली जाऊ शकते. 2 ओव्हर तुमच्याकडे त्या निर्णायक आहेत. पहिली ओव्हर त्यामध्ये असेल आणि एक तुमच्याकडे बॅटर चॉईस असेल. पॉवर प्ले घ्यायचंय, तिथून ती भर कमी करायची आहे. अगदी जाणीवपूर्वक कॅल्क्युलेशनने क्रिकेट खेळायचंय, सेन्सिबल क्रिकेट खेळायचंय. कधी अटॅक करायचंय हे तुम्हाला हेरायचंय. तर या मॅचला विजय मिळवण्यासाठी जय भैरी रत्नागिरी संघ दूर राहू शकणार नाहीये. 30 बॉल आणि 33 धावांचा पाठलाग करायचंय. जोडी दाखल झाली आहे. सलामीवीर ईशान, नॉन स्ट्राईक एंडला स्मिथ. पहिली ओव्हर घेतली आहे पॉवर प्ले. तर गोलंदाज सलीम. पहिलाच बॉल टॅप केला. येस येस येस, पहिलाच बॉल घेतलाय. चान्स, चौकार. 4 रन झालाय. मॅचचा प्रवास सुरू झाला. आता कॅल्क्युलेशन क्रिकेट महत्वाचं आहे. 29-29, 29 बॉल 29 मॅच आता सुरू झाली आहे. दरम्यानचा बॉल आपण पाहिला तर बॅटरच्या जवळपास पिचिंग केलंय. टॅप करत असता डॉट बॉल. पुन्हा एकदा एक चांगला ड्राईव्ह केला तिकडं. सिंगल रन असेल. 3 बॉल आणि रन झाले तर 5. यावेळेला आपण पाहिलं तर व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन दिला जातोय. टॅप करण्याचा प्रयत्न, अपील होते, लाऊड अपील केली जाते. मागणी आहे, फेटाळली आहे मागणी. महत्वाची विकेट. स्मिथ सारखा बॅटर, सलामीवीर बॅटर म्हणून दाखल झालाय. मॅन ऑफ द मॅच मिळाले. टी शर्ट परिधान केलंय. आज गोलंदाजीवर बॅटिंग वरती प्रफुल्लित केले, प्रभावी केले इथल्या मुंबईकरांना, तिकडच्या स्थानिक रत्नागिरीकरांना. रत्नागिरीचा खेळाडू आहे, दाखल झालाय मुंबईमध्ये. 2 तासाची झोप अवघी केली आहे. पण अंडरआर्मचं क्रिकेट हे मुंबईचं क्रिकेट त्याला खेळायचंय. हे क्रिकेट प्रेम त्याने देखील इथे व्यक्त केलंय. टॅप केला जातोय. जवळपास सुभाष आहेत. बॉल थांबवलाय. सापळा रचलाय फिल्डिंगचा. व्ह्यूवर रचनेमध्ये अडकवायचंय. जायामध्ये कुठेतरी या फिल्डरची विकेट पकडायची आहे. एक बाउंड्री आली आहे, पण तदनंतरच्या न येणाऱ्या बाउंड्रीसाठी हा सापळा रचलाय. 5 बॉल रन जर पाहिलं तर आपण 6 रन झालेत. आणि चांगला टॅप केलाय. रत्नागिरी परिसरामध्ये आम्ही टॅप खेळतो. आम्हाला टॅपसाठी तिथे खूप जवळ चौकार असतात असं त्याने नक्कीच मॅन ऑफ द मॅच मिळाला त्यावेळेस आमच्याशी वार्तालाप करत असं सांगितलं. टॅपचा स्ट्रोक पाहायला मिळाला. तिकडे नक्कीच रत्नागिरीला टॅप खेळतात. 1 ओव्हर रन झालेत 7. चान्स घेतात पुन्हा एकदा. लगेचच स्वीकारलाय. पॉवर प्ले, बॅटर चॉईस, पॉवर प्ले. मोहीन गोलंदाज हा देखील रत्नागिरीचा खेळाडू आहे. 30 बॉल आणि 33 धावांचा पाठलाग. एका बाजूला व्ही यंग बॅकर माझगाव संघ आणि एका बाजूला आपण पाहिलं तर जय भैरी रत्नागिरी. थोडं मागे या खेळाडूंनी, थोडं मागे या.
बाउंड्रीचं काही अडथळे नको. एका बाजूला रत्नागिरी गोलंदाजीवर, एका बाजूला रत्नागिरी बॅटिंगवर. रत्नागिरी विरुद्ध रत्नागिरी. एक ओव्हर 7 रन झालेत. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 6 आपण पाहतोय. स्टेप आउट खेळायचा प्रयत्न, फसला होता जाळ्यामध्ये, मिस झालाय, ड्रॉप केलाय बॉल. डॉट बॉल नक्कीच आहे. सलीम कुठेतरी या बॉल वरती कव्हर करत असता विकेटच्या प्रयत्नामध्ये, स्टंपिंग आउटच्या शोधामध्ये बॉल नीट सावरता आला नाहीये, पण डॉट बॉल येतोय. महत्वाची ओव्हर आहे ही. ओव्हर जर कव्हर झाली ना तर मॅच थोडी वेगळी होईल. दरम्यानचा बॉल, नो बॉल, +1. नो बॉल आणि एक भर घालते धाव. फ्री हिट आहे, त्यात पॉवर प्ले. आज स्कोरर म्हणून देखील काल आज आमच्या सोबत आहेत सचिन सर, योगेश सर. प्रत्येक मॅच मध्ये कुठेतरी गुणलेखनातून अचूक मात्र इथे लेखणी करतायत. चांगला ड्राईव्ह केलाय, जबरदस्त, निघून जातो 2 खेळाडूंच्या मधून, शोधून काढलाय, हेरलाय तो गॅप. आणि सेकंड पॉवर प्लेच्या या बॉलवरती, पॉवर प्लेच्या या फ्री हिट वरती चौकार 4. जबरदस्त दुसरा चौकार ईशानने. या अगोदर देखील आणखी एक चौकार आणि हा सलग आणखी एक चौकार. 22 बॉल 20 धावाची गरज है भाई. मैच बनाया है, अब आगे लेके चलना पड़ेगा. पुन्हा 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 जबरदस्त, क्या बात आहे. काय बॉल निघून जातोय. दोघांचे प्रयत्न इथे मात्र यशस्वी होताना पाहायला मिळाले नाही. मिडलला ड्राईव्ह केला, सूरज कडनं निघून गेला. मागे लॉंग ऑफला करण ठाकूर होता, तो देखील सावरण्याच्या प्रयत्नामध्ये, त्याला देखील थांबवता आला नाहीये. इतका जबरदस्त ड्राईव्ह केला होता. सेकंड ओव्हरलाच घेतलाय पॉवर प्ले आणि त्या पॉवर प्लेला इथे सार्थकी ठरवलंय ईशानने. 3 चौकार हकदार ठरलाय. 3 चौकारांचा मॅच बनवलीये या रत्नागिरीच्या खेळाडूने. क्या बात आहे. युट्यूब लाईव्ह वरती रत्नागिरीचे देखील अनेक समर्थक, चाहते, या सिद्धी पॅकरचे चाहते मॅचचा आनंद घेत आहेत. स्वागत आहे आपलं देखील. पुन्हा पुन्हा टॉप केलाय, पुन्हा लॉग ऑफला जातो. 3 खेळाडू तैनात. 1 रन कंप्लीट, सेकंडचा कॉल. 2 रन आले. जबरदस्त, ओ हो, वंडरफुल. उद्या रविवारचा दिवस वाट्याला येणार आहे काय? कोणता आणखी एक दुसरा संघ क्वालिफाय होतोय? शेवटचे 2 बॉल. पुन्हा टॅप करायचा प्रयत्न, इथे मात्र डॉट बॉल येतोय. एकोणीस बॉल, अजूनही 14 धावांचा प्रवास. शेवटचा बॉल आहे. शेवटचे 2 बॉल कुठेतरी 2 रन महत्वाचे होते. 2 बॉल 2 देखील खूप इंटरेस्टिंग मॅच आहे. 18 बॉल, अजूनही 14. सूरज स्वतः गोलंदाजी मार्क वरती. सूरज क्षमता आहे. 6 बॉल 100 मॅच देखील त्याने बनवली आहे घाटकोपर भटवाडी परिसरामध्ये. असा तो गोलंदाज आहे.
18 बॉल 14, मॅचला पुढे घेऊन जायचंय. आज बनवलीये. दिमाग का क्रिकेट इंपॉर्टंट आहे अभि भाई. टॅप केलाय. अभि आहेत. सिंगल रन. टॅप नक्कीच चांगले खेळतात. त्या परिसरामध्ये त्या विभागामध्ये टॅपच खेळलं जातं अधिक. इथे फटका फसलाय. माघारी पाठवलाय पण एकदा ईशासाठी जोरदार टाळ झाला पाहिजे. जबरदस्त बॅटिंग केली आहे. मॅचला कलाटणी दिली आहे. मॅचला जिवंत केलं. विजयाच्या उंबरठ्यावरती आणून ठेवलंय. आता पुढचा विजय कसा साकारायचा हे इतर बॅट्समन वरती आधारित आहे. पण ईशाने केलेली कामगिरी, संघाला मिळवलेला चांगला धावांचा प्रवास उल्लेखनीय. 3 चौकार 15 धावा वैयक्तिक. सोळा बॉल आणि 13 धावांची गरज आहे. 20 रन झालेत. एव्हरेज जर आपण पाहिला तर 3 ओव्हरचा एव्हरेज कुठेतरी पहिल्या इनिंग मध्ये व्ही यंगपॅकर माझगाव या संघाचा अधिक चांगला राहिलाय. अजूनही तसं पाहतो 4 बॉल आहे. एव्हरेज बनवता येईल. 27 धावांचा एव्हरेज होता त्यांचा. यावेळेला बॅकफुटला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. डिक्लेअर 1 रन. सूरज मॅच जाऊ देणार नाही. सहजासहजी मॅच सोडणार नाही. जो काही मॅचचा रिझल्ट असेल मान्य करतील पण शेवटच्या क्षणापर्यंत झुंजच देतील. अतिशय जिद्दी खेळाडू आहेत. ओहो जबरदस्त. क्या बात आहे सूरज. चांगला फेर डिलिव्हर. चांगला सेफ डिलिव्हर केलाय. बॅटरच्या जवळपास पण बॅटच्या दूर ठेवलाय. ही पण मॅच इंटरेस्टिंग होणार आहे. 2 बॉल महत्वाचे आहेत. ओहो सुरेख सुरेख सुरेख. जबरदस्त कमबॅक. वाह क्या बात आहे सूरज. मॅच जाऊ देणार नाही. मॅच सोडणार नाही. मॅच इक्वल करतायत. 13 बॉल 12 ची मॅच आहे. शेवटचा बॉल आहे. इंटरेस्टिंग. दिवस क्रमांक 2, सामना क्रमांक 6. ग्रुप आजच्या दिवसातील दुसरा अर्थातच एफ ग्रुप. टॅप केलाय. फेकी केलं सध्या सिंगल रन येतोय पण सूरजने कमबॅक केलाय. जबरदस्त सूरज. 12 बॉल 11 ची मॅच आहे. 3 ओव्हरची सरासरी आपण पाहिली तर पहिल्या इनिंगची व्ही यंगपॅकर माझगावची 27 धावा आहेत आणि भैरी रत्नागिरी संघाची 22 धावा आहेत. प्लस मध्ये आहेत व्ही यंगपॅकर माझगाव संघ. म्हणजे एकंदरीत 12 बॉल 11 कंपल्सरीज करावे लागतील. चर्चा होते. ओव्हर महत्वाची आहे. निर्णायक ओव्हर आहे. कोण गोलंदाज असणार आहे. एक त्यांच्या डोक्यावरचं प्रेशर कमी झालंय. ते म्हणजे 4था आणि 5वा जे षटक आहे ना ते आता पॉवर प्लेचा नसणार आहे. पॉवर प्ले अगोदरच घेतलाय. त्यामुळे 12 बॉल 11ला प्रेशर आहे बॅटरवरती. पण ही ओव्हर खूप महत्वाची आहे. सुभाष गोलंदाज चेंबूरचा खेळाडू. 6 बॉल 6 जरी दिले ना 6 बॉल 5ला पुन्हा चान्स घेतील सूरज.
मॅच बनवण्याची क्षमता आहे त्याच्याकडे. बारा बॉल 11. षटक क्रमांक 4. सुभाष गोलंदाज. पहिलाच बॉल टॅप केलाय. सिंगल रन कंप्लीट होतो. सेकंडचा कॉल होते. करण ठाकूर फेकी केलाय बट 2 रन मिळालेत. 11 बॉल आणि 9 रन. इंटरेस्टिंग. ओव्हर कव्हर झाली तर मजा येईल.
हॅलो 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 जय भैरी रत्नागिरी संघ क्वालिफाय होतोय टॉप 8 मध्ये आणि प्लेअर ऑफ द मॅच ईशान ईशान रत्नागिरी की आन बान शान ईशान हॅलो हॅलो चेक जय भैरी रत्नागिरी कॅप्टन आपण इकडे कॉन्टॅक्ट करायचं आहे अंपायरशी कॉन्टॅक्ट करायचं आहे रत्नागिरी टीम हा सेल्फी घ्या पहिला एक हा ओके भाऊ आपले जिंकले रत्नागिरी टीमने जबरदस्त कामगिरी केली आमचे ईशान ने जबरदस्त बॉलिंग केली रत्नागिरी की आन बान शान ईशान गुड बॉलिंग ईशान और ईशान के दोस्त आए उसके साथ लाइफ में दोस्त चाहिए भाई दोस्ती आगे लेके जाता है सो वळूयात आपण या मॅच कडे जबरदस्त मॅच आहे स्वागत आहे सर्वांचा दुसरा दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा त्या बिल्डिंग मधून कोणी पाणी टाकू नका ताई प्लीज थोडं सहकार्य करा कारण की ते कॅमेरा आहे तिकडे